तुझ्या हातचा धर्म चालत नाही तुम्ही नाही धर्म मी आमच्या धर्म हो अरे की धर्म पाहिजे सोडून का आला तू धर्म पाहिजे मी गेलतो गेले साधू आला त्याला दान धर्म केला नाही आजची विषय घेतली नाही तुझ्या आजची धर्म घेतला नाही तर राधा पाहिजे म्हणजे राजा रंगावला का पाहुणावरती आपल्या धर्म पाहिजे कोणी साधू आलेला आहे साधू महाराज आले त्याला आपल्या हातचा धर्म पाहिजे असं ना साधू काही हरकत नाही चला आनंदाने आपण धर्म देऊ देवा पहिला कोणतं करता काय आमचे आजी वडील ते महाराज आले आले ना वा 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 ऐकलं देवाने घ्या आमचा धर्म शिकायला साधू महाराज काय भाऊ माई लुंगी नका थोडे तेवढी चालली घेतली मी काळे मामून घेतली उसनी साधू महाराज घ्या आमचा धर्म मोती पावड्याचा काय सांगू राजा तुला या बाबा पृथ्वी तलावरती तुझं पुण्य फार झालं तुझं नाव ऐकून मी आलेलो आहे मला धर्म वाढण्याच्या अगोदर मला तुझं सत्यवचन द्या बाबा सत्यवचन ऐकलं साधू महाराज या वचनाला काय करणार साधू महाराज मी कोणाला दिली वाटून देईन तुला काय करायचंय घ्या माझे सत्य वचन घ्या राजा रंजिता विचार कर या साधूला वचन देऊन टाका असं मागून मागून काय मागणार आहे अर्ध राज्य मागणार पैसा अर्ध मागणार आपण सगळं देऊन टाकणार पण त्या साधूला वचन दिल्याशिवाय राहू नका घ्या साधू महाराज घ्या सत्य वचन राजा तू तुझ्या संपूर्ण नशिबाचा विचार केला का समजा विचार केला साधू महाराज 6 महिने खात्री पाहिलं 6 महिने वरती पाहिलं ह्या माझे सत्य वचन वचन देत आहे हे बघ ज्या तुम्हाला वचन दिलं बाबा आधी जाती वाचा मला काय माग काय मागायचं साधू महाराज मागून घ्या माझ्याकडे असं मागू एकदा राज्यदान दे नंतर सत्ता येईल होय साधू महाराज नाही हो नाही सारा वाक्यामध्ये फसवलं साधू महाराज मला एकदा तुझं राज्यदान कर नाही तर तुझं सत्व दे बाबा साधू महाराज तुम्ही आम्हाला वचनामध्ये फसवलं साधू महाराज काही हरकत नाही साधू महाराज तू एक तो काय म्हणलाय ही नगरी गेली तरी चालेल पण ती सफल होणार नाही म्हणजे नगरी गेली तर चालेल नगरी चालेल पण तू तुझं सत्व द्यायला नाही राजा विचार केला तू समजा विचार केला साधू तुझ्या उदारी 2 मुलं असताना आज तू एकटा बोलत आहे पण उद्या तुझे लहानचे मोठे मुलं होते मुलं माझ्या संघच आहे बोलून घे तुझ्या मुलांना आपण राज्यदान करायचं का सत्व बनवायचं पहा एक काम कर राजा तुझं म्हणणं आहे मला राज्यदान करायचं पण राज्यदान कसं करायचं कसं पहिलं तू हात पुढे कर हे केले मौनावरती हात या नगरीवरती बाबा पाणी सोडायचं साधू महाराज हे नगरीवरती पाणी सोडलं मला येत पाहिजे होत साधू महाराज ही नगरी कोणाची ही नगरी माझी बाबा तुला दान करून दिली असं राजा या नगरीचा राजा कोण आहे तुम्ही आहे ते तुझ्या अंगावरचे वस्त्र काढावे साधू महाराज एवढे वस्त्र माझ्या अंगावरती राहू द्या हो एक काम कर ना मग तू सत्व देतो आकडे तो वस्त्र राहू दे माई म्हणी आई राहू दे मी जाऊ का साधू महाराज हे घ्या वस्त्र घ्या पण मी सत्वहीन होणार नाही असं बर राजा त्या डोईवरचा मुकुट सुद्धा दे आता या नगरीचा राजा मी आम्हाला कोण बोलणार आता ऐकल्या साधू महाराज ही
अजून काही यादी आहे मग काय ज्या तुला तुझे वस्त्र दिलेले आहे ओ भाई काय साधू या नगरीवरती माझा अधिकार आहे खरोखर आहे स्वर स्वर तुझ्या साडीला नाही दादा बाबा या नगरीतली साडी आहे ती नाही ही जर साडी म्हणलं माझ्या माहेरची आहे मायाची या नगरीचा ह्या साडीवरती काही अधिकार नाही साधू महाराज म्हणजे ही साडी तुझ्या भावाने घेतलेली आहे असं एक काम कर काय हे दागदागिने माझ्या नगरीतले आहे हा ते दागदागिने आण. मला संपूर्ण तो दागदागिने दिले आहे. ऐ बोलो पुढे या काला चट्टा काढा. नाही साधू महाराज आमच्या मामाचे घरचे त्यांच्या मामाने कपडे घेतलेले मामाच्या आहेत मामाच्या असं एक काम कर राजा समोर इकडं माझ्या तीन आज्ञा आहे अजून तीन आदमी कोणत्या साधू महाराज ज्यात तुम्हाला नगरी दिली बाबा या नगरीवरती माझा अधिकार आहे जर कधी माझ्या नगरीमध्ये तू पाणी पिला जर कधी या नगरीचं पाणी पिलं माझं रक्त भक्षण केल्यासारखं नाही 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 साधू महाराज एवढा सरप नका देऊ हो तुला श्राप चालत हो, नाही. हे बारीक बारीक माझे मुलं आहेत हो. माझ्या मुलांकडे तर दया माया करावं एक काम कर मग काय? मला तुझा सत्व देऊन नाही नाही देणार माझी दुसरी आट आहे कोणती आहे? जर कधी या नगरीच्या शिवारात तू अन्न भक्षण केलं जर या शिवणकारामध्ये कधी अन्न भक्षण केलं माझा मांस खाल्ल्यासारखं होणार साधू महाराज तुमच्या नगरीमध्ये मी अन्न भक्षण केलं तुमचा मांस खाल्ल्यासारखा होणार हो. नाही खाणार साधू महाराज नाही खाणार नाही खाणार माझी शेवटची आट आहे कोणती जर कधी माझ्या नगरीच्या शिवारात तू पायामध्ये चप्पल घातली चप्पल कधी पायामध्ये घातली माझ्या कातडाची चप्पल घातल्याशिवाय राहणार नाही नाही घालणार साधू महाराज पायामध्ये चप्पल सुद्धा घालणार नाही नारायण विचार करते मला राजा रणवीरा तो नगरी दान केलेली आहे पण तो सत्व दिलं नाही पण मला बी नारायण म्हणतात अरे जा मी तुझा सत्व घेतल्याशिवाय राहणार नाही मौनावती मौनावती महाराज जसा रामाने सीताने 14 वर्षाच्या 14 वनवास वर्षाचा वनवास केला का